श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. तर बघा, यंदा म्हणजेच होळी जी आहे तर ती कधी साजरी होणार आहे. यंदा होळीला भद्राचं सावट असणार आहे. त्यासोबतच दुसरीकडं चंद्रग्रहणाची सावलीसुद्धा असणार आहे. म्हणजे या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी होळी आपण कधी साजरी करावी, 2 की 3 मार्चला पूजा कधी करावी, भद्राकाळ कधी सुरू होणार आहे, पूजेला कोणती वेळ शुभ ठरणार आहे, आपल्याला या काळात काय करायचं आहे किंवा काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी पुढे देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, दरवर्षी तिथीप्रमाणे जी होळी आहे तर ती फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला साजरी केली जात असते. आणि याच पौर्णिमा तिथीला भद्राचं सावट आणि खग्रास चंद्रग्रहण आल्यामुळं या 2 दिवसांपैकी होळी नेमकी कधी साजरी करावी असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी होळी 2026मध्ये कधी असणार आहे. तर बघा, म्हणजे ही जी होळी आहे तर या होळीला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व दिलं जातं. या होळीच्या मागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. या दिवशी होलिकानं भक्त प्रल्हादाला मांडीवरती बसून होळीमध्ये प्रवेश केला होता आणि म्हणून हा होळीचा सण साजरा केला जात असतो. आणि बघा, यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 2 मार्च की 3 मार्चला असा संभ्रम अनेक जणांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. दरवर्षी तिथीप्रमाणे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला होळीचा सण हा साजरा केला जात असतो. पण यंदा या दिवशी भद्रा तसेच खग्रास चंद्रग्रहण आल्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो की मग नेमकी आपण होळी कधी साजरी करावी, 2 की 3 मार्चला. या संभ्रमणाचं मुख्य कारण म्हणजे यावर्षी होळीच्या दिवशीच लागणारं चंद्रग्रहण आणि भद्राकाळ. यामुळे यंदा आपण होळी कधी पेटवावी, पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी, कोणत्या चुका करू नयेत याची माहिती आपण पाहत आहोत. तर ज्योतिषशास्त्रानुसार 2026मध्ये होळीचा सण 2 दिवसांऐवजी 3 दिवसांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजे 3 दिवस हा जो सण आहे तर तो साजरा होणार आहे. होलिका दहन बघा, पंचांगकर्त्यांच्या मते म्हणजेच पंचांगानुसार 3 मार्च रोजी सायंकाळी चंद्रग्रहण आणि भद्राकाळ असल्यानं काही ठिकाणी बघा 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी मध्यरात्री 12:50 ते 2:02 दरम्यान होलिका दहन करणं शुभ मानलं जाणार आहे. तर काही ठिकाणी 3 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 6:22 नंतर ते रात्री 8:50 शुभ मुहूर्तावर प्रदोष काळात होळी ही पेटवली जाईल. तसेच धुलिवंदन 4 मार्च 2026 वार बुधवार या दिवशी साजरं केलं जाणार आहे. कारण बघा, 3 मार्चला चंद्रग्रहण आल्यामुळं रंग खेळणं, रंगांची उधळण करणं वर्ज्य मानलं जात आहे. त्यामुळं 4 मार्चला धुलिवंदन साजरं होणार आहे. तर फाल्गुन पौर्णिमा तर बघा सोमवार दिनांक 2 मार्चला सकाळी 5:55 सुरू होत आहे. आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती मंगळवारी 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर दुसरीकडे चंद्रग्रहणाची वेळ बघा, 3 मार्चला मंगळवारी दुपारी 3:20 या ग्रहणास सुरुवात होणार आहे. आणि हे ग्रहण संध्याकाळी 6:47 असणार आहे. आता बघा, भारतामध्ये हे ग्रहण संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी दिसले जाईल असे सांगण्यात येत आहे.
आणि या ग्रहणाचा सूतक काळ हा बघा सकाळी 3 मार्चला सकाळी 6:20 सुरू होत आहे आणि ज्यावेळी दिवसा धार्मिक कार्य बघा जे आहे तर यामुळं केलं जाणार नाही, वर्ज्य मानले जाणार आहे. सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा पूजापाठ केले जात नाहीत, ते वर्ज्य मानले जातात. तर एकीकडे भद्राचं सावट आहे. 3 मार्च मंगळवार पहाटे 4:30 भद्रा काळ हा सुरू होणार आहे आणि शास्त्राप्रमाणे भद्रा काळात होलिका दहन केल्यास आपल्याला त्याचं अशुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. या काळात कोणतीच धार्मिक कार्य केली जात नाहीत, म्हणून पहाटे किंवा प्रदोष काळातील मुहूर्ताला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. आता बघा यामुळं काही ठिकाणी होळी जी आहे तर ती ग्रहण सुटल्यानंतरनं सुद्धा साजरी केली जाऊ शकते. तर बघा ज्या भागामध्ये होळी बघा 2 मार्चला साजरी केली जाईल त्यांनी मध्यरात्री 12:50 ते 2:02 होळी जी आहे तर ती आपल्याला पेटवायची आहे. होळीची पूजा करून घेऊन आपल्याला होलिका दहन करायचं आहे आणि त्याच दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. आणि ज्या भागामध्ये बघा 3 मार्चला होळी साजरी होईल त्या व्यक्तींनी ही होळीची जी पूजा आहे तर ती 3 मार्चला म्हणजे बघा 3 मार्च 2026 वार बुधवार या दिवशी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 पेटवायचे आहे. असे 2 शुभ मुहूर्त यंदा होळीसाठी असणार आहेत. तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं होळी साजरी केली जाईल त्याच पद्धतीनं तुम्ही ही जी होळी आहे तर ती साजरी करायची आहे. त्याच वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या होळीची पूजा करून होलिका दहन हे करायचं आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.